आज ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि उबाठा म्हणजे मनसे आणि उबाठा यांचा संयुक्त मोर्चा निघतोय। ठाणे शहरातील पाणी प्रश्न, पाणी समस्या, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे अशा वेगवेगळ्या स्थानिक प्रश्नांना घेऊन हा मोर्चा निघणार आहे। दुपारी 3 वाजता ठाणे महापालिकेच्या कारभाराबाबत जाब विचारला जाणार आहे। मोर्चाच्या माध्यमातून हा मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका दरम्यान 3 वाजता निघणार आहे। या मोर्चाकरता दोन्ही पक्षाकडून जय्यत तयारी झालेली आहे। ठाण्याची भ्रष्टाचाराची राजधानी महाराष्ट्राची म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं आणि हे आमच्या सगळ्यांसाठी, ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे अपमानास्पद आहे। तो विषय आहे। ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न तर एवढा भयानक झालेला आहे। माजी मुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तिथे 5-5 तास ट्रॅफिकला लागतात 3-4 किलोमीटरचं अंतर कट करायला। सो एवढं दुर्भाग्यपूर्ण ठाण्याची ट्रॅफिक झालेली आहे। ठाण्यातला टँकर माफियांचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, खड्ड्यांचा प्रश्न वाढलेला आहे आणि दहशत हा सगळ्यात मोठा कलीचा मुद्दा आहे जो शिंदे गटाकडनं या ठाण्यात केली जाते। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी, जी दरोडेखोरी, जो भ्रष्टाचार, जी लाचलुचपत सुरू आहे त्याविरुद्ध हा मोर्चा आहे। मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे। गणेश नाईक जे एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा या रावण राज विरुद्ध आवाज उठवलेला आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आनंदाचा शिधा योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवर सुद्धा लाल शेरा मारण्यात आलाय। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं, त्याचं आधुनिकीकरण करणं, सौंदर्यीकरण करणं याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली। पण ही योजना केवळ एकाच वर्षात बंद पडली, म्हणजे एकच वर्ष राबवली गेली। यंदा या योजनेला सुरुवातच झालेली नाही। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका अशा वेगवेगळ्या योजनांना बसतोय अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशामध्ये नियोजन करत असतो, काटकसर करत असतो, पुन्हा त्या ठिकाणी आणखी नियोजन करत असतो। शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले, परत पहिला आत्ता प्रायोरिटी काय आहे याचा विचार करून सरकार नियोजन करत असतं। आज शेतकरी आज त्या ठिकाणी अडचणीत आहे, मग त्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आहे का? आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात। पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला। एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे।